हॅलो वेलकम. तर आज आपण बनवूया शिवळ्यांचं कालवण. शिवळ्या म्हणजे शिंपल्या किंवा त्याला तिसऱ्यासुद्धा बोललं जातं. तर शिवळ्या आम्ही घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. 3 वेळा तर धुतल्याच असतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि ते उकळवायला ठेवून दिलं. जेव्हा त्याचं तोंड उघडतं तेव्हा आपण ते गॅस बंद करायचा आणि त्याचं पाणीसुद्धा आपल्याला यूज करायचं आहे बरं का. आणि त्याच्यामधलं मी एक शिंपली ठेवून दिली ज्याच्यावर तो गोळा होता. अशा प्रकारे मी सगळं घेतलं साफ करून आणि त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकून लसूण टाकला. लसूण मस्त फ्राय करून घेऊन त्याच्यावर मी कांदा टाकला आणि तो फ्राय केला आणि त्याच्यावर टाकला हळद, हिंग आणि 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 काय टाकला मी, मला बघू दे थांबा थोडं. आणि त्याचा मसाला टाकला. मसाल्यानंतर थोडंसं मीठ टाकला आणि मस्त मीठ नाही टाकलं मी आणि मस्त फ्राय केला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपण शिवळा उकडताना पाणी घेतलं होतं ते घ्यायचं आहे, कारण त्याच्यातच खरी टेस्ट असते. ते प्लीज फेकू नका, म्हणून शिवळा साफ स्वच्छ धुवून घ्यायचं असतं. आणि मी इथे शिवळ्यांची आमटी बनवते, तर त्याच्यासाठी शेकटाची शेंग घेतली होती, बटाटा घेतला होता, वांगी घेतली होती, टमॅटो टाकला आणि जसं मस्त उकळलं, बटाट पण बऱ्यापैकी शिजत आल्यानंतर मी शिवळ्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्या आणि परत 1-2 उकळ येईपर्यंत ठेवून दिलं आणि मस्त त्याच्यावर कोथिंबीर टाकली आणि चिंचेचं पाणी टाकलं. पहिले चिंचेचं पाणी टाकलं. मग एक परत उकळ येऊन देऊन त्याच्यावर मी काय टाकलं रे, मीठ टाकलं थोडंसं. तिथे तुम्ही स्किप करू शकता कारण ऑलरेडी आपण मीठ पाणी टाकलं होतं. आणि त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर आणि येस इट्स रेडी. आणि हे मी मस्तपैकी सर्व केलं होतं आणि मी हे खाल्लंय भातासोबत. इट्स सो टेम्पटिंग. तुम्हाला पण ट्राय केलंच पाहिजे, नक्की करून बघा. ओके,